हॅलो पीपल, गुड मॉर्निंग. मी आली आहे CSMTला आणि हे माझं पहिलं दृश्य. आय डोंट नो हे लोक कुठून आलेत काय, पण छान वाटतंय. हॅलो. सो ह्या अशा पिंक साडीमधल्या बायका बघितल्यात. आय डोंट नो इकडे काय चालू आहे. ठीक आहे, इकडे पण आहेत. सो दोन्ही साईडला आहेत. मला वाटतं काहीतरी सेलिब्रेशन असेल त्यांचं. विचारू की नको विचारू हा प्रश्न आहे. पण तेवढ्यात माझ्या शूजची लेस फिरलेत. म्हणजे किती स्मार्ट वेळ आहे. ऑलरेडी मला ऑफिस जायला उशीर झाला आहे आणि हे असं झालं आहे. सो मला कळालं ह्या सगळ्या आशा वर्कर आहेत. आणि तुम्ही इकडे कशासाठी आलात? मोर्चा कशाबद्दल? अरे बापरे देवा. तर यांचं 8 महिने झाले ह्या लोकांनी पेमेंट नाही केले. सरकारने ना आपल्या चाललंय हे चाललंय. सो ह्या लोकांनी या आशा वर्कर आहेत आणि 8 महिन्यापासून त्यांचं पेमेंट झालं नाही केंद्र सरकारकडून. तर हे लोक आज मोर्चा काढणार आहेत. किती किती काय बोलू. ह्या बायका घरी घरी जाऊन इन्फॉर्मेशनचं काम करतात. पोलिओ असेल ते सांगतात. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आशा वर्कर्सच्या. मला पण एवढं काही माहीत नाही आहे. पण आमच्याकडे येतात दरवेळेस रिठाऱ्याला विचारतात की पोलिओ पाजला की नाही. अशा अंगणवाडी आणि आशा वर्कर ह्या खूप साऱ्या समाजसेविका आहेत. नॉट समाजसेविका, त्या एम्प्लॉई आहेत. पण त्यांना एक जास्त नाही, पण त्यांना एक मिनिमम रक्कम दिली जाते त्यांच्या कामाच्या बदल्यात. आणि ती पण त्या झाली नाही आहे. ठीक आहे, मला जास्त माहीत नाही आहे, त्यामुळे मे बी मी रॉंग पण असू शकते. बट 8 महिने झाले त्यांची सॅलरी झाली नाही आहे हे कन्फर्म आहे. रोज काही ना काहीतरी मला नवीन भेटतं इकडे. आज मला खरंच थोडं लेट झालं आहे घरातनंच निघाला, कारण का आज मी टिफिन बनवला आहे आणि त्या टिफिन बनवायच्या नादात रिधानला क्लासला सोडायचं होतं. पण ती बाई बोलली की आज संध्याकाळी 4चा क्लास आहे. आता मी त्याला घेऊन आले होते. मी बिल्डिंगकडे चालले पण होते, पण कळलं की संध्याकाळी 4चा क्लास आहे. मग त्याला घरी पाठवलं आणि मी ऑफिसला आले. तर या गडबडीतच मला थोडा उशीर झाला आणि डबा पण बनवत होते आणि रिधानचं उठणं, त्याचा नाश्ता, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडं गडबड झाली. उद्यापासून टाईममध्ये उठत जाईल जेणेकरून सगळा वेळ जाईल. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. मी पळते आता. हॅलो. तर मी निघाली आहे ऑफिसवरनं घरी आणि आज एक इंटरव्ह्यू होता व्हिडिओ एडिटरचा, जो झाला. म्हणजे अजून असाइनमेंट चालू आहे. तो बसला विचार असाइनमेंट करत आणि मी निघाली आहे घरी. कारण का त्याचं असाइनमेंट थोडं त्याला ना चीजे गोष्टी एकत्र करायला थोडा वेळ लागला. म्हणजे रेफरन्स आणि ते सगळं, तर त्यासाठी त्याला वेळ लागला. आणि मी आता निघाली आहे. जाऊन मला रिधानची चप्पल बघायची आहे. मला ते ब्लॅकवाले शूज घ्यायचे आहेत रिधानचे पावसाळी शाळेसाठी. युनिफॉर्म भेटला नाही त्यांना. त्यांचा बोर्ड चेंज झाला आहे. स्टेट टू CBSE बोर्ड झाला आहे. तर त्या बोर्डसाठी पण त्यांचे युनिफॉर्म भेटणार होते आज, पण ते काही भेटले नाही. आणि टीचरनी सांगितलं की आम्ही रिधानजवळ पाठवून देऊ. आणि त्याच्या बसची इन्क्वायरी झाली आहे. ठीक आहे, आता बस लावायची आहे. तो उद्या बसच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. त्या पूर्ण झाल्या मी रिधानचं स्कूल झालं. आज रिधान क्लासला गेला होता. 4 ते 6 त्याचा आज क्लास होता. क्लासला गेला आहे. माहीत नाही 2 महिन्याच्या सुट्टीनंतर ना प्रॉपर 2 महिन्याची सुट्टी ह्या मुलांना एन्जॉय केली. कारण का यांना एप्रिलमध्ये बाकीच्यांसारखं स्कूल नव्हतं. बिकॉज त्यांचं स्टेट टू CBSE होत होतं. म्हणून मग त्यांनी स्कूल चालू नाही ठेवलं. कारण का त्यांना पण ट्रान्झिशनला तेवढा पिरियड हवा होता. आणि सुट्टी असल्या कारण त्यांनी फुल टू धमाल केली. फुल टू धमाल म्हणजे लोकांचं जगणं हराम केलं होतं ह्या पोराने. सगळ्यांचंच, माझं, मम्मी पप्पांचं, त्याच्या आईचं, सगळ्यांचं. त्याच्या आई म्हणजे माझी सासूबाई, त्यांना आई म्हणतो तो. तर सगळ्यांचं जगणं हराम केलं होतं ह्या पोराने. एवढी मस्ती. कधीच शांत बसायचं नाही, कधीच शांत बसायचं नाही. या मुलांच्या अंगात एवढा ऊत येतो कुठून मला हे कळत नाही. पहिलं शांत बसावं ना, ते खाऊ प्यावं. आम्हाला किती वाटतं खावं नाही, यांच्या अंगात तो समंजसपणा नाही. काय असं धुंड्यावानी काय करतात. आणि आज मी तुम्हाला दाखवायला विसरली, मी आणलं होतं टिफिनमध्ये मसाला पराठे. ती मी अशीच एकदा रीलमध्ये रेसिपी बघितली होती अँड फ्रॉम तेव्हापासून मी स्टार्ट केलं ते बनवायला. बेस्ट ते 15 मिनटात बनवतात. पण आज मला उठायला थोडा उशीर झाला, तर मला थोडासा वेळ लागला. पण आता उद्यापासून आज 7:30ला उठलं, उद्यापासून 7 वाजता उठत जाईल. म्हणजे सगळ्या गोष्टी आवरून
8:30 8:45 मला पण ऑफिसला निघता येईल. आणि निदानचा क्लास उद्या स्कूल आहे तर सकाळी 9चा क्लास असणार आहे, 9 ते 11. आणि मग 12 वाजताला त्याला घरातून निघायला लागणार आहे शाळेसाठी, कारण का त्यांची बसच मला वाटतं 12 वाजेपर्यंत येणार आहे. आणि मग 5:15ला त्याची शाळा सुटणार आहे. 5:15ला आणि त्याला घरी येईपर्यंत वाजतील अराऊंड 7 किंवा 6:45, कारण का कांजूर पवई रोडवरती ट्रॅफिक पण भरपूर असतं ना. मग आता उद्यापासून तो एक बिझी होऊन जाईल आणि मी पण. ठीक आहे, भेटूया आता घरी गेल्यावरती. सी यू सून, टाटा, बाय.